नागपुर के श्री क्षेत्र गजानन महाराज टिमकी क्षेत्र से गजानन महाराज सेवा समिति द्वारा पालकी यात्रा निकाली गई। नागपुर से रामटेक तक जाने वाली इस पालकी यात्रा में कामठी शहर में पहुंचने पर भव्य स्वागत किया गया। इस दौरान पूरा परिसर गजानन महाराज की जय घोष से गूंज उठा। इस पालकी में हजारों की संख्या में श्रद्धालु और सेवाधारी शामिल हुए। तुम्ही पाहूनच राहिले की बाबा विश्वरूप आहेत। त्याप्रमाणे बाबांच्या पालखीला संपूर्ण महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातून सुद्धा भाविक येतात, लांब लांबून भाविक येतात। नांदेडचे भाविक येत आहेत, अकोल्याचे आहेत, अमरावतीचे आहेत, वरुडचे आहेत, बैतूल जिल्ह्याचे आहेत, काटसूरचे आहेत, यावलीचे आहेत, अळगावचे आहेत, खैरगावचे आहेत, काटोलचे आहेत, ढवळापूरचे आहेत। संपूर्ण महाराष्ट्रातील भक्त याच्यामध्ये समाविष्ट आहे आणि ते भक्त फक्त बाबांसाठी येतात। गजानन महाराज शेगाववरून जेव्हा नागपूरला आले तर रामटेकला रामरायाच्या दर्शनासाठी गेले होते। नागपूरचे राजे रघुजी भोसले त्यांना पालखीद्वारे घेऊन गेले होते आणि त्याची आठवण म्हणून आणि बाबांनी स्वतः 100 वर्षानंतर बाबांनी आज्ञा देऊनच की रामटेकला मला पुन्हा पालखी काढा म्हणून दादांना आज्ञा झाली आणि 2008 ला 100 वर्षानंतर न कळत आमच्याद्वारे 5 जानेवारीला ही पालखी सुरू झाली। तो योग बरोबर 100 वर्षानंतरचा 5 जानेवारी 1908 आणि 5 जानेवारी 2000 असा योग होता। तेव्हापासून ही पालखी यात्रा बाबांच्या मर्जीने, बाबांच्या इच्छेने, बाबांच्या कृपेने निरंतर टिमकी तीनखंबा चौक येथून सुरू झाली आणि कामठी, रनाळा, कामठी, कन्हान, नगरधन, शीतलवाडी मार्गे रामटेकला 5 तारखेला पोहोचेल।